नमस्कार मी प्रियांका। तर कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर चला बघूया उद्याचे ॲनालिसिस आपण उद्या मार्केट काय करू शकतो। तर बघा बँक निफ्टी बघूया तर बघा निफ्टी आज डाऊनला ओपन झालेला आहे। जसं की मी फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं निफ्टीमध्ये मोठा फॉल येऊ शकतो। तर बघा मार्केटमध्ये मोठा फॉल आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता 500 पॉईंटचा गॅप डाऊन मार्केटमध्ये झालेला आहे आणि निफ्टी 23,700 ला मार्केट येऊन परत मार्केट 24,075 जाऊन क्लोज झालेलं आहे। तर उद्यासाठी काय होऊ शकतं बघा 24,075 ची लेवल आहे ती मार्केटनं जर ब्रेक केली वरच्या साईडला तर मार्केट अगेन 24,450 जाऊ शकतो। मार्केट 24,050 ला जाऊन परत इथून रिजेक्ट होऊ शकतो। अदरवाइज मार्केट जर खाली ओपन झाला तर थोडं खाली येऊन नंतर वरती जाऊ शकतो आणि जर 23,700 हा जर खालच्या साईडला जर ब्रेक झाला तर मग आपल्याला मात्र 23,300चा टार्गेट आपल्याला भेटू शकतो। जे की मी खूप दिवसापासून सांगते की बघा का सांगते याचं पण रिझन सांगते तुम्हाला। तर बघा मोठ्या टाइम फ्रेमवरती बघाल तर इथे मार्केट इथे येऊ शकतो 23,300। मी खूप दिवसापासून सांगते 23,300 मार्केट येऊ शकतो। तर बघूया उद्या मार्केटमध्ये मला असं वाटतं की मार्केट उद्या गॅप अप ओपनिंग होईल आणि नंतर वरती जाईल 24,450 वरून मार्केट थोडा रिजेक्ट होऊ शकतो किंवा मग मार्केट थोडा खाली येऊन परत वरती जाऊ शकतो। तर बघा मार्केटचा जो आजचा लो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। हा लो 23,700चा हा लो जर उद्यासाठी जर ब्रेक झाला तर मार्केट अगेन डाऊन येऊ शकतो 23,300 पर्यंत। तर उद्यासाठी मी पॉझिटिव्ह आहे मार्केटला घेऊन। मला असं वाटतं मार्केट उद्या गॅप अप ओपनिंग होऊ शकते। तर चला बघूया बँक निफ्टी काय होऊ शकतं। तर बघा बँक निफ्टीमध्ये पण बघा बँक निफ्टी आहे 55,275ला आलाय आणि तिथून परत रिकव्हरी दिली। बँक निफ्टी जर उद्या 56,280 जो की आजचा इंट्राडे हाय आहे या हायच्या वरती जर मार्केट सस्टेन झाला किंवा गॅप अप ओपनिंग झाला तर मार्केट अगेन 57,000 किंवा मग 57,700 इथपर्यंत जाऊ शकतो आणि इथून मग रिजेक्ट होऊ शकतो मार्केट। तर किंवा मग मार्केटला आणखीन एक होऊ शकतं बँक निफ्टी थोडा खाली येऊ शकतो आणि नंतर वरती जाऊ शकतो आणि वरती जाऊन परत रिजेक्ट होऊ शकतो। तर उद्यासाठी मी थोडं प्लसला बघते मार्केटला। तर बघूया मार्केट उद्या काय रिॲक्ट करते। तर जसं की तुम्ही बघू शकता वॉर चालू आहेत आणि न्यूज येतात सारखं तर मार्केट त्यामुळे तसं रिॲक्ट करते। बट मार्केट उद्या पॉझिटिव्ह असू शकतं। तर कसे वाटले माझं ॲनालिसिस नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।